तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत सफरचंदच्या झाडापाशी, जे आपण खडकाळ जमिनीवरती लावलेले रोप आहेत 31-35. त्यामधले काय रोपांचे रिझल्ट पाहूयात. तर मित्रांनो, हो ह्या ठिकाणी तुम्ही पहा, ह्या ठिकाणी 5 मधले 2 फळं खूप छान पद्धतीनं सेट झालेले आहेत. बघा, हे या पद्धतीनं पहा, या ठिकाणी पहा. त्यानंतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हो बघा, ह्या ठिकाणी पहा, या ठिकाणी तिसरं फळ सेट झालेलं आहे. याच फांदीवरती ह्या ठिकाणी पहा, हे 2 फळ सेट झालेले आहेत. मोठी झालेली साईज पण खूप छान बनलेला आहे. तर त्यानंतर ह्या ठिकाणी पहा, हो हे ह्या ठिकाणी ही 3 फळ सेट झालेली आहेत. खूप छान पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे. ह्या ठिकाणी ही पहा, इथे खूप छान असं डेव्हलप झालेलं आहे आणि फळांची साईज पण खूप छान पद्धतीने वाढते. हे पहा, या ठिकाणी हे 2 आहेत. त्यानंतर इथं तर ह्या ठिकाणी ही 3 आहेत. म्हणजे साधारण प्रथम वर्षी ह्या घेतलेल्या फळापासून काय फुलं ड्रॉप झालेले आहेत. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि निश्चितच ड्रॉप्स होते. त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी पहा, ही 2 फळं सेट झालेली आहेत आणि ह्या ठिकाणी तिसरं जे फळ आहे याची दांडी पिवळी झालेली आहे. तर दांडी पिवळ्या होण्यामागं कसं असते, ह्याच्यात भरपूर अशी कारणं असतात बरं का मित्रांनो. मग त्यामध्ये कसं होतं, ह्या ठिकाणी पहा, ही पण फुलं ड्रॉप्स झालेली आहेत. ह्या ठिकाणी गेल्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं सेटिंग झालेली. तर काय असतं, जमिनीमध्ये जर क्षारपडता असेल, क्षाराचं प्रमाण जास्त असेल, तर निश्चितच म्हणजे 8.5च्या आसपास pH असेल तर निश्चित त्या झाडाची फुलगळ होते. का तर जे क्षार असतात जमिनीतले ते त्या फुलाच्या देठावाटे बाहेर पडत असतात. त्याचबरोबर सेकंड गोष्ट म्हणजे न्यूट्रिशन डिफिशियन्सी असेल तर निश्चितच न्यूट्रिशन डिफिशियन्सी असेल तर फुलगळ ही होणारच. त्याचबरोबर तिसरी गोष्ट वातावरण असेल. चौथी गोष्ट पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित नसेल मॅनेजमेंट, तर निश्चित झाडाची फुलगळ होऊ शकते. त्याचबरोबर पाचवी गोष्ट, झाडाचं जे वय आहे, त्या झाडामध्ये मॅच्युरिटी यावी लागते मित्रांनो. त्या झाडाचं वय फळ देण्याच्या पात्रतेचं नसेल तर निश्चितच फुलगळ होते. त्याचबरोबर कसं असतं मित्रांनो, सफरचंदचं स्ट्रक्चर असं आहे की 40 पानामागं कमीत कमी 1 फळ पोसलं जाऊ शकतं आणि साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये ते साधारण 135 दिवसामध्ये हे फळं हार्वेस्टिंगला येत असतं. शेवटच्या 10-15 दिवसामध्ये निश्चितच सेटिंग याची होत